उत्तरकाशीमध्ये गंगा नदीने रौद्ररूप धारण केलेलं आहे। उत्तरकाशीच्या धराली या गावामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झालेला आहे आणि ढगफुटीनंतर धराली या गावामध्ये भीषण पूरस्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे। अनेक घरांचं यामुळे नुकसान झालंय, अनेक घरं वाहून गेली आहेत, तर 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। 50 ते 60 जण बेपत्ता आहेत। काशीत ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जे पर्यटक उत्तर काशीमध्ये अडकलेले आहेत त्यांना स्थानिक पातळीवर शक्य तेवढी सगळी मदत केली जाईल असं आश्वासन मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी दिलेलं आहे। स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून राज्यातील नागरिकांना परत आणण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्यात असं सुद्धा त्यांनी सांगितलं। गंगेची पाणी पातळी वाढल्यानं नदीने धोक्याची पातळी आता ओलांडलेली आहे। तसंच ही पातळी आता वाढ झाली आणि त्याच्यामुळे जवळचाच नमो घाट सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे। पावसाळ्यामध्ये पश्चिम घाटातील अनेक छोटे मोठे धबधबे 4 ते 6 महिने प्रवाहित राहत असतात आणि या कोसळणाऱ्या धबधब्यांवरून वीज निर्मिती होऊ शकते असा कयास बांधला जातोय। तर धबधब्यांवर कोसळणाऱ्या पाण्याची उंची आणि वेगाचा योग्य वापर करून नियोजन करून वीज निर्मिती शक्य आहे असं सुद्धा सांगितलं जात आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सावखेड गावामध्ये नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। तर गेल्या 6 महिन्यांपासून गावामध्ये नीट पाणी पुरवठाच होत नाहीये। महिलांना आपली सगळी हातातली कामं सोडून आधी पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती करावी लागते।